सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी. तर आज रॉयल शेतकरी या कथेचा 9वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला ते. तर दोघे पण इतक्या प्रेमळ संभाषणानंतर आपल्या आपल्या रूममध्ये दोघांच्याही प्रेमात होणाऱ्या भांडणांना आठवत झोपले होते. पण शिवमला मनातून खूप वाईट वाटलं होतं की त्याने शेतात गेल्यावर तिला पायातली चप्पल काढायला लावली होती आणि तिने पण त्याचं ऐकून लगेच ती काढली पण होती. तसं पण आणि पहिल्यांदाच तिनं काहीच न म्हणता, न चिडता रुतलेल्या काट्याचा त्रास सहन केला होता. म्हणूनच तर त्याने तिला काहीतरी द्यावे माफी मागण्याच्या स्वरूपात म्हणून खिशातून फोन काढला आणि इतक्या रात्री कुठे दुकाने चालू असतात हो. पण तो होता ना पाटलांचा मुलगा. मग काय, पाटील बोले आणि दल हल्ले असं होतं. आणि इतक्या रात्री फोनवरूनच सगळी पसंती दिली आणि साहित्य घरी पोहोचलं सुद्धा. पण प्रियाला देणार कसं असा प्रश्न त्याच्यापुढे उपस्थित झाला होता. तो पण काही कमी नव्हता बरं. त्याने पहाटेच्या वेळी तिच्या रूमच्या खिडकीतून आत गेला. तर ती निवांत झोपली होती. शांत आणि सुंदर अशी तिच्या चेहऱ्यावरून असलेली तिची केसांची एक बट बाजूला करून एक कपाळावर किस केला आणि तिच्या डोक्यापाशी टेबलावर 2 गुलाबाची पांढरी फुलं ठेवून तसाच तिच्या पायाकडे गेला. तर एका पायावर एक, दोन्ही पाय सगळे झाकून घेतले होते तिने. तो मनातच म्हणला, किती स्वतःचं सगळं व्यवस्थित ठेवते. जसं हिला बंद रूममध्ये पण कुणीतरी बघणार आहे. असं म्हणून त्याने तिच्या तळपायावर काटा रुतलेल्या जागी हात फिरवला. तसं तिची झोप जरा चावळली आणि त्याने ते आणलेलं साहित्य तिच्या पायात घातलं आणि पुन्हा एकदा तिच्या तळपायावर त्याचे ओठ टेकवले आणि जसा आला होता ना खिडकीतून तसाच बाहेर गेला. पण वर येण्यासाठी लावलेली शिडी तशीच राहिली होती. आता सकाळ झाली. सगळेजण लवकरच उठून स्वतःची नेमलेली कामे करण्यासाठी निघून गेली. लग्नाचं घर होतं ना मग. पण शिवमला तर हा पहाटे लवकरच उठायचा, कारण शेतकरी होता आणि शेतकरी उशिरा उठतच नाहीत. हो ना? जर शेतकरी उशिरा उठले तर या संपूर्ण जगाचे म्हणजे देशाचेच गणित बिघडेल बघा. नाही, माहिती आहे का ते कसं? जवळपास सगळेजण चहा घेतातच, कुणी दूध पितात आणि मगच कामाला रुजू होतात. पण चहाला लागणारे दूध जर उशिरा आले तर काय होईल हे तर सगळ्यांना माहीतच आहे आता. तर तसा पण तो हौस म्हणून नोकरी करायचा. पण होता खरा शेतकरी. तो पण एकदम रॉयल आणि रिअल. त्याने उठून सगळ्या नोकरांसोबत आधी धारा काढल्या. महिन्याच्या होणाऱ्या गुळपिंडीचा खर्चाचा हिशोब केला. सुका चारा किती आहे ते पण पाहिलं. गोठ्यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये पाणी मारून दिले. त्यांना स्वतःच्या हाताने कुट्टी करून टाकली आणि मगच सगळे काम आटोपून तो घरात आला. तर सकाळचे 7 वाजले होते आणि इकडे प्रिया झोपेतून उठली आणि जसे पाय हलले तसं येणारा आवाज ऐकून तिला फार नवल वाटले होते. कारण रूमचा दरवाजा तर बंद होता आतमधून. आणि मग हे असं कसं म्हणून तिने नजर फिरवली तर उशापाशी टेबलावर पांढरी 2 गुलाबाची फुले पाहून मनातूनच खूप आनंदी झाली आणि खिडकीपाशी जाऊन सकाळी सकाळी थंड हवा अंगात घेऊन मिठी मारली. सगळी सामावून घेत आणि त्या पैंजणांच्या वाजणाऱ्या आवाजावरच नाचतच अंघोळीला गेली. आता इकडे तो इतकी कष्टाची कामे स्वतःच्या हाताने गावी असलं की करायचाच. मग तो घरात आला आणि म्हणाला, "माझं दूध पाठवा आईसाहेबवर." तशा आईसाहेब म्हणाल्या, "हो पाठवते. पण अस्मी जा आधी तुझ्या दादांची पाटण पुसून दे. नाहीतर त्याला खाज येते घामाने माहिती आहे ना?" ती म्हणाली, "अहो आईसाहेब, पण मी तर आताच पोहे बनवण्यासाठी मिरची कापली आहे ना." "मग माझा हात जर दादाच्या उघड्या पाटणीला लागला तर आग होईल हो." त्या म्हणाल्या, "बरं ठीक आहे. बरं हे मीच देते आणि मीच पुसून येते पाठण." तशी जान्हवी म्हणाली, "अहो आईसाहेब, तुम्ही का कष्ट घेताय? कुणीतरी आहे, बघावं म्हणावं त्यांनी त्यांच्या कारभाऱ्याचं होणाऱ्या." असं म्हणून तिने प्रियाच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि म्हणाली, "जा." तशी ती म्हणली, "ताई, अहो पण ते मी कसं?" तशी ती हळूच म्हणाली, "अगं चालून चान्स आला आहे ना आणि रात्री मिळाला होता. मग काय केले की नाही कुणास ठाऊक." असं म्हणून तिने प्रियाच्या खांद्याला धक्का दिला आणि म्हणाली, "जातेस की मी त्यांना खाली बोलू?" ती म्हणाली, "नको नको जाते." आता ती वर आली आणि दाराच्या बाहेरूनच हळूच पाहत म्हणाली,
बरं झालं ती कुठे दिसत नाहीत. पटकन दूध ठेवते आणि खाली जाते. आता ती तशी त्याच्या बेडपाशी असणाऱ्या टेबलवर दूध ठेवून मागे फिरली. तसा तो मागून म्हणाला, "काय? कुठे?" तशी ती काही वेळापूर्वीच अंघोळ करून आली होती आणि एकदम टपोरी अशी चाफेच्या कळीसारखी दिसत होती त्या पांढऱ्या शुभ्र चुडीदारमध्ये. आणि आता तसा तो एक एक पाऊल टाकीत तिच्याकडे आला. तो म्हणाला, "काय? काय करायचं माहित आहे ना?" आता असं म्हणून तो तिच्याकडे पाठ फिरून उभा राहिला. आता तो बनियानवर होता, पण खूपच हॉट दिसत होता. तिने त्याला असं पहिल्यांदाच पाहिलं होतं, ते पण इतकं जवळून, आणि तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तो काय म्हणाला याकडं तिचं लक्षच नव्हतं. तो पुन्हा म्हणाला, "अगं प्रिया, पाठण पुसतेस ना आता?" आणि तिने तिथेच असलेला टॉवेल घेतला. एक दोन पाऊल पुढे झाली आणि पाठण पुसू लागली. पण पुसून काढायला लागली तेव्हा तिचे हात थरथरत होते हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याच वेळी तिच्या हातातला टॉवेल केव्हा जमिनीवर गळून पडला हे तिच्याही तिलाही तिच्या नकळत कळाले नाही. आणि आता त्याच्या उघड्या अंगावर हात फिरवत आहे हे पाहून शिवमने जरा घसा साफ केल्याचं नाटक केलं. तशी ती भानावर आली आणि तेथून पळू जाऊ लागली. तसं त्याने तिला हाताला पकडून तशी दाराच्या मागे लपवत म्हणाला, "काय मग? झोप झाली का पूर्ण? की पाय ठणकत होता?" ती म्हणाली, "हो, मला तर खूप मस्त झोप आली आणि पाय पण नाही दुखत आहे आता. आणि आणि काय हो, रात्री तुम्हाला नाही आली का झोप?" तो म्हणाला, "नाही, मी पण झोपलो की निवांत." ती हसली आणि म्हणाली, "हो, मला वाटलं दुसऱ्याच्या रूममध्ये खिडकीतून कसं जायचं याचाच विचार केला असेल रात्रभर." तसा तो जीभ चावत म्हणला, "अरे यार, ते तर मी फक्त तुझ्यासाठी काळजीने आलो होतो." ती म्हणाली, "हो का? मग चालतंय. नाहीतर मला वाटलं होतं की इतके सुंदर पैंजण स्वतःच्या हाताने घालायला आले होते काय, असंच वाटलं मला." तो म्हणाला, "हो का? आणि मी घातलं म्हणून काय झालं? शेवटी होणाऱ्या राणीलाच घातले आहे ना?" असं म्हणून त्याने तिच्या गालावर दोन बोटे उलट्या दिशेने फिरवली. तसं तिने स्वतःचे डोळे गच्च मिटून घेतले. तो म्हणाला, "ए, झोपल्यावर सुद्धा खूप मस्त दिसतेस ग तू." ती म्हणाली, "मग तुम्ही कुठे कुठे चान्स मारला हो?" तो म्हणला, "ए, विडी आहेस का? काही पण काय बोलतेस ग?" तसं तिने आता सरळ त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि त्याच्या त्या खळी पडणाऱ्या गालावर तिनेच किस करून म्हणाली, "थँक्स, माझी काळजी घेतल्याबद्दल. आणि आतापासून घेताय ना त्याबद्दल सुद्धा." असं म्हणून ती खाली निघाली. तो म्हणाला, "अगं ए, आता माझ्या तोंडाला रक्त लावून निघून चाललीस का? चल इकडे ये." असं म्हणून त्याने तिला भिंतीसोबत दाबली. आता ती खूप लाजून नजर खाली घालून होती, पण त्याला तर तिच्या त्या नाजूक गुलाबी ओठांना नुसता त्याच्या अंगठ्याने स्पर्श केला आणि ओठ टेकवले. ते पण कुठं? तर तिच्या त्या खांद्यावर असलेल्या तिळावर. ते पण नुसते टेकवले नाही बरं, तर लव्ह बाईट सुद्धा केला. तसं ती तिच्या तोंडातून आवाज आला, "आ मम्मा, अहो जरा हळू ना." आणि तो म्हणला, "अरे देवा, हे एवढंसं पण सहन होत नाही होय? कसं होईल माझं?" तशी ती म्हणाली, "मी जाते." तो म्हणला, "अगं ए, असं नको जाऊस." ती म्हणाली, "का? काय झालं?" आता तो तिची ओढणी तिच्या त्या बाईटवर झाकून घेत म्हणला, "अगं हे माझं पहिलं प्रेम आहे. झाकून ठेव, नाहीतर कुणी बघितलं तर काय तुलाच चिडवतील ना." आता तर खरंच खूप लाजून खाली गेली होती ती आणि हे जान्हवीला समजले. तशी ती म्हणाली, तिच्या खांद्याला हळूच धक्का देत म्हणाली, "काय मग? कसे आहेत ग तुझे होणारे अहो?" तशी ती म्हणाली, "काय ताई तुम्ही पण ना." अशी म्हणून ती खूप खूप लाजली आणि जान्हवी म्हणाली, "अरे बापरे प्रिया, चक्क तुझे गाल लाल झाले आहेत ग इतके." असं म्हणताच ती म्हणाली, "बघू मला आरशात काय झाले आहे?" आणि जान्हवी म्हणाली, "अगं, अगं वेडाबाई,
अगं ती लाजेने चूर होऊन लाल झालेत ग. तुला कसे दिसतील? आता सगळी कामे संपली होती आणि ती आबासाहेब यांच्यासोबत त्यांनी तयार केलेल्या रोपवाटिकेमध्ये निघाले, पाणी घालायला आणि काही खते घेऊन. कारण ऍग्रिकल्चर फेस्टिवल महिन्यावरच आलं होतं आणि त्यांना झाडे खूप चांगली हवी होती. तिने सोबत वही पेन पण घेतला होता. फेस्टिवल मध्ये कुणी कशाचे काही जास्त कमी प्रमाण विचारले तर सांगता आले पाहिजे ना तिला पण. म्हणूनच तर. आणि सोबतच सगळे मदतीला होतेच. त्यात जाताना आबासाहेब यांना मंडपवाल्याचा फोन आला. ते म्हणाले, "ओ लडबाई, मला थोडे काम आहे आणि मी नाही येत आता. तुम्ही असं करा, मी असं करतो, राजेंना सांगतो आणि त्यांना पाठवतो तुमच्यासोबत." शिवम फोनवर आता पण कामाचा अपडेट घेतच होता. तेवढ्यात आबासाहेब म्हणले, "राजे, यांच्यासोबत जा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. आणि मला जर कळले की तुम्ही त्यांची चेष्टा केली तर?" तसा तो म्हणाला, "नाही करणार, काहीच नाही करणार चेष्टा." आता ती त्यांचे मित्र वाट पाहत होते. तो आला आणि म्हणाला, "ए, तुमच्यासोबत चेष्टा नाही करायची का?" असे चक्क आबासाहेब मला म्हणाले. "तुम्हीच चेष्टा करताना आता मी काय करू?" असा तो म्हणाला. तसा आता तो पुढे चालत होता. त्याचे मित्र मागे होते. रस्ता छोटा होता, गोठा आणि वाड्याच्या भिंतींच्या मधून, त्यामुळे एकामागे एक असेच चालत जावे लागणार होते. तसा शिव म्हणाला, "आबासाहेब, यांना काय झाले काय माहित? मला आज चक्क यांच्या विरुद्ध बोलतायत." तशी आता फक्त प्रियाच मागे होती त्याच्या आणि तीच मागे मागे जात आहे हे त्याने पाहिलंच नाही. त्याचे सगळे मित्र केव्हाच मागे थांबले होते. आता ते रोपवाटिकेपर्यंत आले तर त्याने पाहिले की ते डोळ्याचं पारणं फेडणारं इतकं सुंदर अशी झाडे होती तिथं. आणि तो म्हणाला, "ए अतुल, हे कुणाचं काम आहे रे? सांग ना." आता तो बोलत नाही म्हणून त्याने मागे वळून पाहिलं तर प्रिया होती. फक्त प्रिया. तो म्हणाला, "तू? म्हणजे हे सगळं शिकण्यासाठी तू तिथं रिझाईन केलं आणि इथे आली का?" ती म्हणाली, "हो." आता त्याने खूप आत्मविश्वासाने तिला म्हणाला, "म्हणजे माझी पहिल्या नजरेतील निवड एकदम योग्य आहे." ती ती म्हणली, "तुमची? तुमची नाही हो, माझी." असं म्हणून ती खूप चिडून म्हणाली होती त्याला. "आणि माझ्या पप्पांची निवड योग्य आहे," अशी ती म्हणाली. तो म्हणाला, "बरं बरं, तू चिडू नकोस ना." तरी ती चिडून दूर जाऊन झाडांना पाणी देऊ लागली होती. आता त्याला काय करावे हेच कळेना. तिचा राग घालवण्यासाठी तो काय करणार होता त्यालाच ठाऊक. तो म्हणाला, "मग बरं ऐक ना प्रिया, तू माझ्यासाठी खूप खास आहेस ना. रुसवा सोड ना." असं म्हणून तो गाणं म्हणू लागला. जरा चिडकीच हाय पण भारीच हाय, जरा चिडकीच हाय पण भारीच हाय, ही पोर हिच्या माग माग लागुनी माझ्या जीवाला लागलाय घोर, हिच्या माग माग लागुनी माझ्या जीवाला लागलाय घोर. आता तो असं खूप छान गाणं म्हणत होता आणि गाणं म्हणता म्हणता तो तिच्या भोवती फिरत होता आणि तिने पाणी घातल्यामुळं खाली खूप ओलं झालं होतं, चिखल झालं होता आणि नेमकं त्याचा पाय घसरून तो खाली पडला. ते पण तिला मिठीत घेऊनच. आता ती होती खाली आणि तो होता वर. तसं त्याचे सगळे अंग त्यांच्यामध्ये हवा सुद्धा जाणार नाही इतके ते जवळ चिटकून होते. पण तिचे उष्ण श्वास त्याच्या गळ्यावर धडकत होते. तिची छातीची वाढलेली स्पंदने त्याला स्पष्टपणे ऐकायला येत होती. ते जवळपास 5 मिनिटे असेच होते. तिने तर भीतीने डोळे गच्च मिटून घेतलेले होते. पण मग तिने हळूच एक डोळा उघडला तर तो तिच्या चेहऱ्यावर आलेले केस एका हाताने बाजूला सावरत होता. तसं ती रडायला लागली आणि म्हणाली, "अहो, काय केलं तुम्ही? उठा लवकर." तसे तो उठायला गेला. पुन्हा तिच्या अंगावर पाय घसरून पडला. तशी ती म्हणाली, मम्मा." तसा तो आता सावरत उठला आणि म्हणला, "सॉरी, पाय घसरला होता गं." पण ती तर मात्र खूप चिखलाने भरली होती. आता ती चिडून म्हणाली, "डफ्फर आहात तुम्ही, एक नंबरचे डफ्फर."
आता मी घरी जर अशी गेले तर काय समजतील सगळे आणि माझ्यावर हसतील पण. तसा तो म्हणाला, ए प्रिया, रडू नकोस ना प्लीज, मी काहीतरी करतो. तशी ती म्हणाली, खबरदार, खबरदार, एक पाऊल जर पुढे टाकलं आता माझ्याकडे तर. तो म्हणला, अरे बापरे, या गोड नाजूक काकडीचा फणस कसं काय झाला? तशी ती म्हणाली, तुम्ही ना खरंच खरंच कडू कारले आहात, ते पण नॉर्मल कारल्यापेक्षा पण 5 पट कडू. तसा तो मनातच म्हणाला, आता माझं काही खरं नाही. ती म्हणाली, मी ना तुमचं नाव आबासाहेबांना सांगणार आहे. आणि आता त्याला आठवलं आबासाहेब मगाशी काय म्हणाले होते ते. तसा तो म्हणाला, ए नको ना प्रिया, माझं नाव सांगू आबासाहेबांना, प्लीज प्लीज प्लीज, हवं तर ही सगळी समस्या मी मिटवली तर. ती म्हणाली, विचार करेल. तसं त्याने नळाचा पाईप ओढत आणला आणि म्हणाला, आता जा, झाडांना ज्या बाजूला पाणी द्यायचं राहिलं आहे बाकी तिकडे जाऊन तू त्या बाजूला उभी राहा. तसं ती आता फुलांची झाडे असलेली साईडला उभी राहिली आणि त्याने झाडावरूनच तिच्या अंगावर पाणी मारायला सुरुवात केली. तिचे केस पुन्हा भिजले. तिच्या अंगावर लागलेला चिखल सगळा निघाला. नळाने धुवून निघाला होता. पण आता एक खूप मोठा प्रॉब्लेम आला होता आणि ती त्याच्याकडे पटकन पाठण करून उभी राहिली. म्हणून त्याला कळालेच नाही. तो म्हणला, झाले का सगळे स्वच्छ? तिने फक्त डोके हलवून इशारा केला, हो म्हणते. तसा त्याने नळ बंद केला आणि तिच्याकडे निघाला. पण तिने त्याला म्हटले, थांबा हं, जवळ येऊ नका. तो म्हणला, पण का? तशी ती म्हणाली, मी नाही सांगू शकत, पण तुम्ही इकडे येऊ नका. आता त्याला लांबूनच दिसले की तिचे कपडे ओले झाले आहे. त्यामुळे सगळे तिच्या अंगाला घट्ट चिटकून आहेत. त्यातून तिचा कमणीय बांधा खूपच आकर्षक दिसत होता. म्हणूनच त्याला राहवले नाही आणि तो तिच्यापाशी जाता जाता स्वतःच्या शर्टचे बटन काढून तो शर्ट हातात घेतला आणि तिच्या जवळ गेला. त्याने तिचे भिजलेले केस क्लिप काढून मोकळे केले आणि तिच्या मानेवर त्याची 2 बोटे फिरवली. तशी ती त्याच्या गरम हाताच्या झालेल्या स्पर्शाने शहारली. त्याने तिच्या समोर न जाता हात पुढे केला आणि शर्ट दिला आणि म्हणाला, मी समजू शकतो ना मग, पण तू माझ्यावर विश्वास ठेव, मी काही पाहत नाही. ती म्हणाली, ठीक आहे. असं म्हणून तिने तो शर्ट घेतला आणि लगेच तिच्या चुडीदारच्या वरून घालून घेतला. आता तो विना शर्टचा होता म्हणून ती त्याच्याकडे पाहणं टाळतच होती. तो माहिती सांगू लागला आणि ती वहीमध्ये पटपट लिहून घेऊ लागली. तो तिच्या खूप जवळ आला की तिच्या काळजाला धडधड वाढायची. आता ते येऊन जवळपास 3 तासांच्या वर झाले होते. ती संपूर्ण सुकली होती. तो म्हणाला, चल आता जायचे का घरी? ती म्हणली, थांबा हं, तुमचा शर्ट देते. तो म्हणाला, असू दे ना, घरी चेंज केले की मग दे. आणि आणि हो, तू काय घातला आणि मी काय घातला एकच ना? ती म्हणाली, आत्ता गोड बोलू नका हं, धरा शर्ट, घाला गपचूप, नाहीतर आपल्या घरचे नाही पण तुमची ती रॉयल टोळी नक्कीच काहीतरी चेष्टा करतील. त्यामुळं आधीच शर्ट घाला. तसं तिने त्याच्याकडे पाठ केली आणि पाठ फिरवून तिची ओढणी व्यवस्थित करून शर्ट काढून त्याला दिला. आता ती तिची क्लिप शोधू लागली. त्याने शर्ट घातला आणि म्हणाला, काय शोधते? ती म्हणाली, कुठे काय? मग तिने थोडेच ओले असणारे केस झटकले. तसे ते पाणी त्याच्या तोंडावर उडाले आणि तिने केसांचा आंबाडा घातला, पण त्याला नाही आवडला. तो जवळ गेला आणि तिचे सगळे केस सोडले मोकळे आणि म्हणाला, असेच छान दिसतात, राहू देत, राहू देत मोकळे. ती म्हणाली, अहो पण क्लिप नाही ना, कुठेतरी पडला आहे.
आता त्याने त्याच्या खिशातून तो काढला आणि तिच्या केसांत लावला आणि तिच्या खांद्यावर हळूच त्याची हनुवटी ठेवत म्हणाला, असा कसा हरवेल? हरवायच्या आधी त्याला माझी परवानगी घ्यावी लागेल, कळलं? आता तो खूप जवळ होता म्हणून तिने तिच्या हाताने कोपर जोरात त्याच्या पोटात मारला आणि त्याला वाकडं दाखवून निघून जाताना म्हणली, कडू कारलेकडचे. पण तो मात्र पोटात हात लावून आणि वाकून म्हणाला, आई गो, अजून तर लग्नही झालं नाही, पण लग्न झाल्यावर काय काय तोडते कुणास ठाऊक. ही कवळी काकडी नाही तर काटेरी फणस निघाली वाटतं. आणि काटेरी फणस निघाले नाही म्हणजे झालं बरं, नाहीतर माझं काही खरं नाही. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.